राम राम. अभीज होममध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. जेवताना उन्हाळ्यात तोंडी लावण्यासाठी कैरीपासून वेगवेगळे चटपटीत पदार्थ केल्या जातात. त्यामुळे एक पोळीऐवजी आपण 2 पोळ्या खातो. तर आज आपण आचारी पद्धतीने ज्या प्रकारे मसाला तयार करून बऱ्याच दिवस टिकणारा गोड, आंबट, तिखट चवीचा कैरीचा मेथंबा कसा करावा ते पाहणार आहोत. मेथंबा जास्त दिवस टिकण्यासाठी काही टिप्स सांगणार आहे. व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. आवडल्यास लाईक करा. तर मेथंबा बनवण्यासाठी इथे मी एक तोतापुरी कैरी घेतलेली आहे. तर या कैरीच्या देठावरती इथे चीक असतो, त्यामुळे कैरी आपल्याला चोळून 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे. त्यानंतर कैरीवरती धूळ माती असते आणि धुतल्यानंतर आपल्याला कॉटनच्या नॅपकिनने पुसून अगदी कैरी कोरडी करून घ्यायची आहे. कोरडी करण्याचं कारण काय, त्यामुळे काय आपला मेथंबा दीर्घकाळ टिकेल. तर वरचा भाग आपल्याला कट करून घ्यायचा आहे. थोडासा आपण हा खालचा भाग पण कट करून घेऊ आणि त्यानंतर आपल्याला सोलणीच्या मदतीने कैरीचे सालं काढून घ्यायचे आहे. कैरी सोलून झाली आहे. आता आपल्याला ह्या कैरीच्या फोडी करून घ्यायच्या आहे. तर तुम्ही कैरीच्या एकतर छोट्या छोट्या फोडी केल्या तरी चालतील किंवा अशा प्रकारे पातळ उभ्या फोडी केल्या तरी चालतील. यामुळे पण काय मेथंबा खूप छान उठून दिसतो. आता तुम्हाला जर या फोडी खूप मोठ्या वाटत असतील ना, तर मी सांगते आपल्याला. हे बघा, अशा प्रकारे उभे मी पातळ काप करून घेतलेले आहे. त्यानंतर मधून आपल्याला अशा प्रकारे कट करून घ्यायच्या. म्हणजे काय, यामुळे फोडी अगदी मोठ्याही होणार नाही. बघा, अशा प्रकारे या छोट्या फोडी दिसतील. तुम्ही याच्या बारीक फोडी केल्या तरी चालतील. तर बघा, कैरीचे मी अशा प्रकारे उभे काप केलेले आहे. तुम्हाला जर अगदी छोटे काप करायचे असतील तसे केले तरी चालतील. आता मेथंब्यासाठी सगळ्यात आधी आपण एक मसाला तयार करून घेऊ. त्यासाठी गॅसवर मी जाडबुडाची कढई तापायला ठेवलेली आहे. त्यामध्ये घालूया 2 चमचे धणे, साधारण 1 चमचा बडीशेप आणि 1 चमचा जिरे आणि इथे मी घेतलेले आहे 7 ते 8 काळे मिरी घेतलेली आहे. हे घालून आपण मंद आचेवरती एक 2 ते 3 मिनटं परतून घेऊ. तर भाजल्याचा छान खमंग वास येत आहे. आपल्याला भाजताना एक काळजी घ्यायची आहे की हे जे धणे शोप आपण घेतलेली आहे यांचा रंग अजिबात बदलायला नको. जर रंग बदलला तर जो मेथंबा आहे तो काळपट होतो. गॅस बंद करून एका प्लेटमध्ये काढून आपण हे संपूर्णपणे गार करून घेऊ. चला, मेथंबाला फोडणी कशी द्यायची ते पाहूया. त्यासाठी गॅसवर मी जाडबुडाची कढई तापायला ठेवलेली आहे. त्यामध्ये घालूया तेल. आता आपल्याला हा मेथंबा दीर्घकाळ टिकायला पाहिजे, त्यासाठी आपल्याला तेल थोडंसं जास्त घ्यायचं आहे. तर साधारण इथे मी 1.5 मोठे चमचे भरून तेल घेतलेलं आहे. तर तेल हे प्रिझर्वेटिव्हचं काम करतं, त्यामुळे आपला मेथंबा जास्ती दिवस टिकतो. तेल तापलं आहे, त्यात घालूया मोहरी आणि गॅसची फ्लेम आपल्याला लो करायची आहे. मोहरी आपल्याला संपूर्णपणे तडतडू द्यायची आहे, त्यामुळे फोडणी छान बसते. मोहरी तडतडली आहे, त्यामध्ये घालूया पाव चमचा मेथी दाणा. मेथी दाण्यामुळे मेथंबाला छान खमंग चव येते. त्यामध्ये घालूया आपण हिंग. व्यवस्थित आपण मोहरी आणि मेथी दाणा मिक्स करून घेऊ. आता ह्या ज्या कैरीच्या फोडी आपण कट करून ठेवलेल्या होत्या त्या आपण यामध्ये घालू. गॅसची फ्लेम आपल्याला लो ठेवायची आहे आणि कैरी व्यवस्थित आपण तेलामध्ये फोडणीमध्ये मिक्स करून घेऊ आणि झाकण ठेवून 3-1 मिनटं आपण कैरी शिजवून घेऊ. गॅसची फ्लेम आपल्याला लो ठेवायची आहे आणि मध्ये मध्ये आपल्याला चाळसुद्धा द्यायचा आहे, नाहीतर कैरी खाली लागून करपू शकते. व्यवस्थित आपण चाळ देऊ आणि 1-1.5 मिनटं अजून आपण कैरी शिजवून घेऊ. तर साधारण 2 ते 3 मिनटं मी ही कैरी शिजवून घेतलेली आहे आणि बऱ्यापैकी कैरी शिजलेली आहे. पुन्हा आपण एक चाळ देऊ आणि यामध्ये आता आपल्याला घालायचे आहे सगळे मसाले. तर एक एक करून आपण मसाले घालूया. साधारण इथे मी 1 चमचा लाल तिखट घेतलेला आहे, ते घालू. तिखटाचं प्रमाण तुम्ही आवडीनुसार थोडंसं कमी किंवा जास्त करू शकतात. अर्धा चमचा हळद आणि चवीपुरतं आपल्याला यामध्ये मीठ घालायचं. तर मीठ आपल्याला खूप कमी घालायचं आहे, कारण की काय, यामध्ये आपण गूळ जास्त घालणार आहोत. त्यानंतर इथे हा मी मसाला फिरवून घेतलेला आहे. हा सगळा मसाला आपल्याला यामध्ये घालायचा आहे आणि आपल्याला यामध्ये पाणी अजिबात घालायचं नाही आहे. पाणी जर घातलं ना तर मग मेथंबा दीर्घकाळ टिकत नाही. व्यवस्थित सगळे मसाले आपण कैरीसोबत मिक्स करून घेऊ. मसाले मिक्स करून झालेले आहे. गॅसची फ्लेम आपल्याला लो ठेवायची आहे आणि झाकण ठेवून कैरी आपण 1 मिनिट शिजवून घेऊ. साधारण 1-1.5 मिनिटं मी ही कैरी शिजवून घेतली आहे मसाल्यांसोबत. आता यामध्ये आपल्याला घालावायचा आहे गूळ. तर इथे मी साधारण पाऊण वाटी गूळ घेतलेला आहे.
गूळ मला थोडासा जास्त वाटत आहे. मी फक्त अर्ध्या वाटीच्या लगभगच यामध्ये गूळ घालत आहे. कारण की काय, ही तोतापुरी कैरी आहे. पुरी कैरी आंबट नसते, त्यामुळे याला गूळ कमी लागतो. तुम्ही जर गावरानी कैरी घेतली असणार तर मात्र गुळाचं प्रमाण वाढवावं. आता यामध्ये आपल्याला पाणी अजिबात घालायचं नाही आहे, आपोआप गूळ विरघळून जाईल. तुम्ही फोडणीमध्ये कढीपत्ता घातला तरी चालेल. तर गूळ संपूर्णपणे मेल्ट झालेला आहे. आता गुळाचा पाक फोडींच्या आतमध्ये शिरायला पाहिजे, त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, पुन्हा झाकण ठेवून 1 मिनटं आपण दणदणीत वाफ काढून घेऊ. साधारण 1 मिनटं झालेलं आहे आणि मेथंबा आपण पाहू. वा, मस्त रसरशीत झालेला आहे. इथे आपला मेथंबा तयार आहे. तुम्हाला जर असं वाटत असेल की कैरी शिजलेली नसणार तर आपल्याला काय करायचं आहे की गॅस बंद करून पुन्हा झाकण ठेवून ही शिजवून घ्यायची आहे. मात्र बऱ्यापैकी कैरी आपण पाहू मस्त शिजलेली आहे. गॅस बंद करूया. तर इथे आपला मस्त रसरशीत आचारी पद्धतीचा मेथंबा बनून तयार आहे. तर ह्या उन्हाळ्यामध्ये तुम्ही सुद्धा या नवीन प्रकारचा मेथंबा, आचारी पद्धतीचा मेथंबा नक्की ट्राय करून बघा. धन्यवाद.